जान्हवी सावंत, आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, कधी कधी असं होतं की एक ऑपरेशन झाल्यावर आपल्याला वाटतं आता सगळं ठीक होईल, पण जर त्यानंतरही त्रास सुरूच राहिला तर? आज आपण ऐकणार आहोत अशा एका रुग्णाला ज्यांनी बायपास सर्जरी आधीच केली होती, पण पुन्हा त्याच भीतीसमोर उभे होते. पण यावेळी त्यांनी निवडला एक वेगळा मार्ग, माधवबागचे नॉन सर्जिकल उपचार, त्यांची खास पंचसूत्री पद्धत आणि लाईफस्टाईल बदलाचा एक नवा प्रवास. आजच्या या चर्चेत आपण जाणून घेणार आहोत सर्जरी शिवाय उपचार कसे शक्य होतात, पंचसूत्री उपचार काय आहेत, आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत माधवबाग खोपोली हॉस्पिटलच्या ओपीडी हेड डॉक्टर दीपाली देशमुख. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. तर चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी ब्लॉकेजेससाठी पुन्हा ऑपरेशनचा सल्ला मिळालेल्या पण ऑपरेशन न करता माधवबागच्या नॉन सर्जिकल उपचार पद्धतीने ऑपरेशन टाळण्यात यश मिळवलेल्या आनंदी व्यक्तीचं मनोगत ऐकूयात. मेरा नाम सुभाष राम लखन गुप्ता है। मैं उड़न जिला रायगढ़ से आया हूँ। मुझे जो है माधवबाग की जानकारी जो है एक हमारे दोस्त हैं जो है बाबूलाल, उनके द्वारा हुई जो है। मुझे पहले जो है थोड़ा सा चक्कर आने के बाद जो है डॉक्टर को हमने फ़ोन किया तो डॉक्टर ने कहा कि आप जो है ईसीजी निकाल कर हमें जो है भेज दीजिए। हमने ईसीजी निकाला और डॉक्टर को भेजा तो डॉक्टर जो है तुरंत जो है कहे कि आप जो है, एक डॉक्टर का नाम बताता हूँ, एमजीएम में डॉक्टर राठौर करके थे, उनसे मिलिए। दूसरे दिन हम जो है उनसे मिलने गए जो है, डॉक्टर राठौर सिर्फ हमारा ईसीजी का रिपोर्ट देखे और बाकी कुछ नहीं देखे जो है, और तुरंत लिख दिया एडमिट, आप जो है तुरंत एडमिट हो जाइए, नहीं तो आप चलेंगे तो आपको चक्कर आके गिर भी सकते हैं। तो हमें लगा कि हमारा तो 2 ऑपरेशन पहले हो चुका है, 2 साल पहले हमारा जो है बाईपास हुआ था और 1990 में हमारा जो है अपेंडिक्स हुआ था। तो हम सोचे कि जो है इस शरीर का कितना ऑपरेशन होगा जो है, और मैं बाईपास करा के खुद ही परेशान हूँ, इसलिए हमने बाईपास नहीं कराया। और जो है सीधे जो है 5 फरवरी को माधवबाग में आया था। यहाँ से हमें जो है बताया गया कि आप 7 दिन के लिए एडमिट हो जाओ, और उस दिन हमारा जो पंचकर्मा इको 2D वगैरह हुआ था। इसके बाद मैं चला गया, फिर वापस जो है 11 तारीख को आया, जो है एडमिट हुआ। यहाँ आने से मुझे जो है बहुत फ़ायदा हुआ जो है, मतलब इतना फ़ायदा हुआ कि मैं अपने आप को एकदम स्वस्थ और स्फूर्तिवान जो है समझने लगा हूँ। और वजन तो ज़्यादा नहीं घटा, हमारा आधा किलो ही घटा जो है। अभी क्या क्या फर्क पड़ा है? फर्क तो जैसे हमें हमारे शरीर को लगता है कि जो है एकदम ऊर्जा मिल गई, नई ऊर्जा मिल गई, नई शक्ति मिल गई जो है। चलने में अब एकदम जो फ्री हो गया हूँ। पहले थोड़ा चलने में जो है दम लगता था, अब तो ऐसा कुछ नहीं मालूम होता है। सर्विस वगैरह? सर्विस में किराना का दुकान है हमारा। इधर का सर्विस? यहाँ का सर्विस बहुत अच्छा है। यहाँ तो जो है जैसे एक माँ अपने बच्चे का ख्याल करती है, वैसे यहाँ पे जो है आपको समय समय पे जो है अगर नहीं उठते हैं तो आपको उठा दिया जाएगा। हर समय समय पे आपका ख्याल रखा जाता है जो है। ये माधवबाग परिवार होना चाहिए जो है। डॉक्टर, जसं त्यांनी म्हटलंय की त्यांचा आधी बायपास झालं होतं आणि पुन्हा त्रास होत होता त्यांना, तर आता ऑपरेशनची भीती वाटत होती, पुन्हा एकदा ऑपरेशन करायचं नव्हतं. मग अशा वेळेला माधवबागमध्ये नॉन सर्जिकल उपचार केले जातात. ही याच्यामुळे त्यांना कशी मदत मिळते आणि हे कसं शक्य आहे? आता आपण कुठलंही इंटरव्हेन्शन केलं की फक्त आपण शॉर्टकट मार्गाने सर्क्युलेशन तर चालू केलं, पण कुठेतरी ही फॅक्टरी ऑफ ब्लॉकेजेस बंद होणं गरजेचं आहे की पुन्हा पुन्हा त्रास होऊ नये ही काळजी घेणं गरजेचं आहे. पण एकदा आपलं कुठलीही सर्जरी झाली की आपण हा माझे सगळे झाले, आता मी काही करू शकतो, काही खाऊ शकतो, तर तसं नाहीये. जेव्हा सर्जरी होते खाली लिहिलं जातं डू लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, डू डाएट अँड एक्सरसाइज, ते आपण बघतच नाही आणि त्याच्यामुळे पुन्हा त्रास होतो. त्यासाठी माधव
माधवबाग हॉस्पिटलमध्ये 7 ते 6 दिवसाची निवासी चिकित्सा असते. त्याच्यामध्ये आयुर्वेदाने जी दिनचर्या सांगितलेली आहे ती सगळी प्रॉपर फॉलो केली जाते आणि पंचसूत्री म्हणजे आहार, विहार, औषध, स्ट्रेस मॅनेजमेंट आणि पंचकर्म अशी आपली ट्रीटमेंट असते. याच्याने काय होतं की जे काही शरीरामध्ये जे टॉक्झिन्स आहेत ते सगळे बाहेर काढले जातात आणि पुन्हा पुन्हा ह्या गोष्टी होऊ नयेत याच्यासाठी काळजी घेतलेली जाते आणि असलेल्या ब्लॉकेजेसला पंचकर्म जी आपली संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये मसाज, स्टीम, हृदयावर धारा, इनिमा थ्रू औषध याच्याने काय होतं की जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून कोलॅटरल फॉर्मेशन करून नैसर्गिकरित्या बायपास आपल्या ह्या पंचकर्माने होत असते. त्याच्यातून हार्टच्या मसलला रक्त पुरवठा झाला की मग दम लागणं, छातीत भरणं, पुन्हा डाव्या साईडला छातीत पाठीत दुखणं, उजव्या हात छातीत पाठीत दुखणं, ही सगळी जी लक्षणं असतात ती कमी होत असतात हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित झाला की. तर हा हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित होण्यासाठी नॅचरल वेनी बायपास आपण हे 7 दिवसामध्ये करून देतो आणि जी आपली ही पंचकर्माची ट्रीटमेंट आहे ना ती एक्सटर्नल आहे म्हणजे बाह्य रूपात आहेत. आपल्या डाव्या साईडला जे हृदय आहे ना त्याच्यामध्ये जवळजवळ अनेक वेगवेगळे अवयव आहेत. त्याच्या आतमध्ये हृदय आहे आणि त्याच्या आतमध्ये आपण इंटरव्हेन्शन केलेलं असतं. म्हणून कुठलीही सर्जरी झाली तरी पण आपल्या ट्रीटमेंटनी त्या सर्जरीला काही हार्मफुल होत नाही, रादर फायदाच होतो. त्यामुळे हृदयाचं सर्क्युलेशन वाढतं आणि असलेल्या ब्लॉकेजेसला कमी होण्यासाठी डाएट, एक्सरसाइज, लाईफस्टाईल चेंज, स्ट्रेस मॅनेजमेंट करणं गरजेचं असतं. कारण आले कुठून ब्लॉकेजेस, आपण खाल्लं पण वापरलं नाही म्हणून तर डिपॉझिट होतंय. त्यासाठी काय खायचं, किती संपवायचं, कुठल्या प्रकारचा व्यायाम करता हे सगळं आपण निवासी चिकित्सेमध्ये शिकवून देतो, रॅदर करून घेतो, रॅदर रॅशनच देतो. तेच घरी जाऊन तेवढ्याच प्रमाणात खाल्लं तर नक्कीच डिसीज रिव्हर्स होताना दिसून येतो. आपण लॉकडाऊन नंतर जवळजवळ 250 जणांची सिटी अँजिओग्राफी म्हणजे अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेजेस दिसले ते खरंच तो ल्युमेन काही कमी आहे का, खरंच ते ब्लॉक करतात की नाही, त्याच्यासाठी सिटी अँजिओग्राफी विथ व्हॉल्युमेट्रिक स्टडी केली. त्यामध्ये जर पहिल्या दिवशी आपण ती टेस्ट केली आणि पुन्हा 3 महिन्यानंतर आपली ही संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही निवासी चिकित्सा करून पुन्हा 3 महिन्यानंतर ही टेस्ट करून दिली तर जवळजवळ 30 ते 70% ब्लॉकेजेस पण कमी होताना आपल्याला दिसून आलेले आहेत. आणि हे पण रिसर्च पेपरद्वारे आपण ते सबमिट पण केलेले आहेत. आपले जे विविध रिसर्च पेपर आहेत ते लँडसेट, वर्ल्डचं जे मेन हार्ट जर्नल आहे, पुन्हा इंडियन हार्ट असोसिएशन, मेडिकल जर्नल ऑफ हार्ट, पुन्हा ब्रिटिश जर्नल ऑफ हार्ट, अमेरिकन हार्ट जर्नल, याच्यामध्ये विविध याच्यामधून आपले रिसर्च पेपर सबमिट झालेले आहेत आणि त्याला अप्रिशिएशन सुद्धा मिळालेलं आहे. आणि 1 किंवा 2 पेशंट छान नाही झाले तर लाखोहून जास्त पेशंटने आपली ट्रीटमेंट करून ते आनंदी जीवन जगतायत आपल्या ह्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण पंचकर्माच्या ट्रीटमेंटमुळे. अगदीच. प्रेक्षक हो, तुम्हालाही जर का ब्लॉकेजेस आढळून आले असतील, हृदयासंबंधित काही समस्या जाणवत असतील किंवा गोळ्या कायमच्या बंद करायच्या असतील तर माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. माधवबाग सोबत तुमच्या उपचारांची दिशा ठरवा आणि आयुर्वेदिक पद्धतीने स्वतःला व्याधीमुक्त करून घ्या. आपले जुने रिपोर्ट्स दाखवून माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचं ओपिनियन नक्की घ्या आणि त्यासाठी 02248932393 या नंबरवर आजच मिस्ड कॉल द्या. डॉक्टरांसोबत अपॉइंटमेंट फिक्स करण्यासाठी माधवबागचे प्रतिनिधी तुम्हाला लगेचच संपर्क करते. डॉक्टर, या केसेसमध्ये आपण बघितलं की त्या रुग्णाला ताबडतोब ऍडमिट व्हायचा सल्ला दिला होता. मग अशा वेळी माधवबागमध्ये हे सगळ्या या क्रिटिकल परिस्थितीमध्ये त्यांना सुधारण्याचा अप्रोच कसा असतो किंवा या सगळ्याकडे कसं बघितलं जातं? आता खरंच हे ॲडमिशनची गरज आहे का, खरंच त्या ECG मध्ये चेंजेस आहेत का, खरंच ह्या ब्लॉकेजेसमुळे हृदयाला त्रास होतोय का, हे बघण्यासाठी माधवबाग हॉस्पिटलमध्ये आपण स्ट्रेस टेस्ट, 2D इकोजीएलएस, कार्डियाक इम्पेडन्सोग्राफी, पल्मोनरी फंक्शन टेस्ट, विविध ब्लड टेस्ट म्हणजे लिपिड म्हणा, लिव्हर म्हणा, किडनी प्रोफाईल, ट्रॉप टी, ट्रॉप वाय, CPK-MB जे कार्डियाक मार्कर्स आहेत, व्हिटॅमिन B12, D3 ह्या सगळ्या गोष्टी आपण चेक करून घेतो. खरंच ह्या ब्लॉकमुळे हृदयाला त्रास होतोय की नाही, खरंच रक्तपुरवठा हॅम्पर होतोय की नाही हे स्ट्रेस टेस्टवरून समजतं असतं. म्हणजे अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेजेस दिसले ते ब्लॉक करतात की नाही,
खरंच रक्त पुरवठा पुढे जाण्यासाठी काही प्रॉब्लेम होतोय की नाही हे स्ट्रेस टेस्ट वरून समजतं. म्हणून स्ट्रेस टेस्ट इज द मिरर ऑफ हार्ट डिसीज. तर आपण सगळ्या टेस्ट पहिल्या दिवशी करून घेतो, मग आपले ट्रीटमेंटला सुरुवात करतो. त्याच्यामध्ये जी संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी आपली ट्रीटमेंट आहे पंचकर्माची, त्याच्यामधून जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून कोलॅटरल फॉर्मेशन करून ब्लड सप्लाय वाढवला जातो. असं दिवसभरातून 2 वेळा 4 वेळा हार्ट रेट, ब्लड प्रेशर, ECG, शुगर रोज टेस्ट, रोज फरक दाखवला जातो. म्हणजे अंडर स्ट्रिक्ट डॉक्टर ऑब्झर्वेशन हे सगळं केलं जातं. म्हणजे रात्री 12 वाजता पण डॉक्टर असतात, सकाळी 4:30 वाजल्यापासून ते रात्री 8:30 पर्यंत पेशंटचा दिवस असतो. त्या प्रत्येक ठिकाणी डॉक्टरांच्या अंडर ऑब्झर्वेशनच ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि त्यासोबत पेशंटचे प्रत्येक वेळेस ECG काढले जातात, त्याच्यामध्ये काय चेंजेस येतात ते सगळं बघून, त्याच्यामध्ये क्रिटिकल किती आहेत त्याच्यानुसार त्यांची HDO म्हणून आपलं डिपार्टमेंट आहे, त्याच्यात अंडर स्ट्रिक्ट डॉक्टर ऑब्झर्वेशन त्यांची सगळी ट्रीटमेंट केली जाते. त्यावर आपल्याकडे ICU, डिफिब्रिलेटर, व्हेंटिलेटर, त्याच्यावर ॲम्ब्युलन्स, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत की बाय हुक और क्रूक पेशंट व्यवस्थित झालाच पाहिजे. त्याच्यासाठी जे जे गरजेचं आहे ते आपण सगळं करत असतो. त्यामुळे पेशंटला कितीही त्रास होत असेल तरी त्या क्रिटिकल कंडिशनमधून बाहेर काढण्यासाठी आपण जी काही मदत करू शकतो ती नेहमी आपण माधवबाग हॉस्पिटलमध्ये करत असतो पेशंटमध्ये. आणि त्यामध्ये आपल्याला पेशंट इम्प्रूव्ह होताना सुद्धा दिसतात. जे व्हीलचेअरवर पेशंट आलेले आहेत ते चालत जाताना दिसतात. जे स्ट्रेचरवर आले आहेत, ICU मधून ॲम्ब्युलन्स मधून आलेले आहेत ते जाताना चालत जातात. हे फक्त आपलं कंटिन्युअस मॉनिटरिंग, पंचकर्म, डाएट, एक्झरसाइज, हे लाईफस्टाईल चेंज जे आपण करत असतो, स्ट्रेस मॅनेजमेंट करत असतो, त्याच्यामधून आपल्याला ही इम्प्रूव्हमेंट दिसत असते. अगदीच. पण डॉक्टर, ज्यांचा बायपास आधीच झालेला आहे किंवा इतर ऑपरेशन्स झालेले आहेत, अशांवरती आयुर्वेदिक आणि पंचकर्म उपचार हे कसे सुरक्षित आणि प्रभावी असतात? आता बायपास सर्जरी कुठली इंटरव्हेन्शन केलं ना की आपण सर्क्युलेशन चालू करून देतो. आता आपण ही जी संपूर्ण हृदय शुद्धीकरणची ट्रीटमेंट करतो, जसं मी म्हटलं ती एक्सटर्नल ट्रीटमेंट आहे. म्हणजे आपण जे मसाज करतो तो टुवर्ड्स हार्ट करतो. म्हणजे हृदयाकडून तुमच्या हाताकडून तुमच्या हृदयाकडे, पायाकडून तुमच्या हृदयाकडे, म्हणजे ही एक्सटर्नल ट्रीटमेंट असते. याच्याने जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून कोलॅटरल फॉर्मेशन करून हार्टचा ब्लड सप्लाय वाढवला जातो. त्यामुळे कुठले इंटरव्हेन्शन केलं त्याला काही हार्मफुल होत नाही, रादर फायदाच होत असतो. त्याच्यामुळे आपल्या ट्रीटमेंटनी काहीही सर्जरी केल्यानंतर सुद्धा काही हार्म होत नाही, रादर फायदाच होत असतो. आणि असे 1 किंवा 2 नाही तर लाखो, म्हणजे जेव्हा माझ्याकडे ना 50 पेशंट दिवसाला ॲडमिट असतात तर त्याच्यापैकी ना जवळजवळ 30 पेशंट हे कुठलंही इंटरव्हेन्शन करूनच आलेले असतात की पुन्हा त्रास होतोय म्हणून. तर त्यांच्यामध्येही आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसून येते. आणि ही लाईफस्टाईलच खराब असल्यामुळेच हे सगळे डिसीजेस होत असतात. म्हणजे डायबिटीज म्हणा, ब्लॉकेजेस म्हणा, पुन्हा तुमचं ब्लड प्रेशर, ओबेसिटी, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड, हे सगळे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत. त्याच्यामुळे फक्त इंटरव्हेन्शन केलं किंवा नुसत्या 2 गोळ्या घेतल्या की हे सगळं क्लिअर होणार आहे का? तर नाही. तर त्यासाठी आपल्याला ही लाईफस्टाईल चेंज करणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत ऑलरेडी जे डिपॉझिटेड आहे ते बाहेर काढण्यासाठी ही पंचकर्माची मदत घेतली तर नक्कीच पूर्णपणे आपण डिसीज पासून मुक्त होऊ शकतो 90 दिवसामध्ये. निश्चितच. आणि प्रेक्षक हो, ब्लॉकेजेस, डायबिटीस, BP, अतिलठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल आणि थायरॉइड इत्यादी आजार हृदयाला कमजोर करणारे आजार आहेत. पण माधव बागने त्यांच्या विना शस्त्रक्रिया संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सेच्या मदतीने 10 लाखाहून अधिक रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार केलेले आहेत. लाखो रुग्णांना त्यांचे हार्ट ऑपरेशन्स टाळण्यात देखील मदत केलेली आहे. तुमच्या आजारांवर मात करण्यासाठी ही चिकित्सा उपयुक्त आहे का हे जाणून घेण्यासाठी नक्की माधवबागच्या तज्ज्ञांची भेट घ्या. आणि यासाठी फक्त 02248932393 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. डॉक्टर, या केसमध्ये आपण बघितलं की त्यांचं वजन बरं म्हणजे कमी झालेलं नाही तितकंसं, जसं म्हणावं तसं अर्धा किलोच ते म्हणाले की कमी झालं. मग अशा केसेसमध्ये पण त्यांची ऊर्जा वाढली आहे, एनर्जी वाढली आहे. तर अशा केसेसमध्ये जे इंटरनल हिलिंग जो प्रकार असतो तो कसा साध्य होतो आणि माधवबागच्या उपचारांची भूमिका त्यामध्ये काय? आता प्रत्येक वेळेस वजन हे वाढलेलं असेल, जे खराब आहेत तेच काढणं फार महत्वाचं असतं. म्हणजे एकदम 10 किलो वजन कमी करणं आणि पुन्हा 20 किलो वाढवणं असं न करता जे काही टॉक्झिन शरीरामध्ये आहेत
तेच बाहेर काढले जातात आपल्या ह्या माधवबागच्या ट्रीटमेंटमुळे. त्यामुळे पेशंटमध्ये जे टॉक्झिन्स आहेत तेच बाहेर पडतात. त्यांचे जे काही वजन कमी झाले, इंचेस लॉस होतो, त्यांना फील बेटर होतं. हे होतं आपल्या डाएट, एक्झरसाइज, पंचकर्म, मेडिसिन आणि लाईफस्टाईल चेंजमुळे. म्हणजे महत्त्वाचं काय तर इट इज लाईफस्टाईल डिसऑर्डर. ते आपल्या खाण्यापिण्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे होत असतं. तर ही जीवनशैली आपण चेंज केली तर ओव्हरऑल आपल्या सगळ्या बॉडीमध्ये जे टॉक्झिन्स आहेत ते बाहेर पडले जातात. त्याच्यामुळे ही ऊर्जा तयार होते आणि त्यामुळेच आपल्याला लाक्षणिक बदल त्यांच्यामध्ये दिसून येतो की त्यांचं चालणं वाढलेलं असतं, त्यांचा दम कमी झालेला असतो, त्यांना जे त्रास होत असतो की छातीत दुखते ते कमी झालेलं असतं, शुगर कमी होते, पुन्हा वीकनेस जो वाटत असतो तरी तो कमी झालेला असतो, फ्रेश वाटत असतं आणि जी लिथार्जी वाटत असते, काम करण्याची इच्छा नाही होते, पाय दुखतायत, झोपून राहावंसं वाटतं, सकाळी उठावंसंच वाटत नाही, ही सगळी जी लक्षणं कमी होतात ही आपल्या ह्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण आणि दिनचर्या जी आपण प्रॉपर फॉलो करत असतो त्याच्यामधून होत असते. आणि हे घरी जाऊन पण फॉलो करणं फार गरजेचं आहे. म्हणून आपण डाएट बॉक्स, MIB पल्स ॲप नावाचा आपला ॲप आपण डेव्हलप केलेला आहे, जेणेकरून पेशंटनी हे घरी जाऊन सगळं प्रॉपर फॉलो केलं की नाही हे बघणं, हे आम्ही डॉक्टर मागच्या बॅक साईड ऑफ द याच्यामध्ये आपण सगळं बघत असतो की खरंच हे पेशंट सगळं करतायत की नाही. आणि त्याच्यामध्ये जे पेशंट करत असतात त्यांचा चांगला इम्प्रूव्हमेंट आपल्याला दिसून येतो. मग जेव्हा आपण फॉलोअपला दरवेळेस पेशंटला बोलवतो त्यावेळेस आपण ते सगळं त्यांच्याकडे बघत असतो की शुगर किती आहे, ब्लड प्रेशर किती आहे, आणि मग ते कमी 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 होताना दिसत असतं. मग औषधं कमी होतात आणि मग आपल्या 90 दिवसामध्ये पेशंटच्या मध्ये पूर्ण फरक होऊन त्यांची औषधं कमी झालेली असतात आणि ते चांगलं जीवन जगतायत, त्यांचा लाईफ स्पॅन वाढलेला असतो. आणि पुन्हा पुन्हा याच्यातून जावं लागू नये याच्यासाठी महत्त्वाचं आहे ही लाईफस्टाईल चेंज आणि पंचकर्म करून घेणं. प्रेक्षक हो, योग्य तपासणी वेळेत होणं गरजेचं आहे. माधवबाग सोबत तुमच्या उपचारांची दिशा ठरवा आणि आयुर्वेदिक पद्धतीने स्वतःला व्याधीमुक्त करून घ्या. आपले जुने रिपोर्ट्स दाखवून माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचं ओपिनियन नक्की घ्या. माधवबागच्या हॉस्पिटल्समध्ये 2D इको, स्ट्रेस टेस्ट आणि HbA1c यांसारख्या प्रगत चाचण्यांसोबत एका वेळची पंचकर्म चिकित्सा फक्त 2499 अशा सवलतीच्या दरामध्ये केल्या जात आहेत. तर नक्की माधवबाग हॉस्पिटलला भेट द्या. त्यासाठी फक्त 022-4893-2393 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. डॉक्टरांसोबत अपॉइंटमेंट फिक्स करण्यासाठी माधवबागचे प्रतिनिधी तुम्हाला लगेचच संपर्क करतील. मार्गदर्शन करतायत डॉक्टर दीपाली देशमुख. डॉक्टर, सारखी सारखी चक्कर येणे किंवा कमजोरी हे हृदयाशी कसे काय संबंधित असतात आणि याच्या उपचाराची जी दिशा आहे ती कशी ठरवली जाते? आता हे चक्कर येणे किंवा लिथार्जी वाटणे, झोपून राहावंसं वाटणे हे सगळे हृदयरोगाचे लक्षण असू शकतात. आता याच्यामध्ये ना की B12, D3 कमी असेल किंवा हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे हृदयाच्या मांसपेशीची ताकद जर कमी झालेली असेल तरी पण अशी लक्षणं दिसू शकतात. त्याच्यासाठी योग्य मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा की योग्य टेस्ट करणं गरजेचं आहे, निदान करून घेणं गरजेचं आहे. तर निदानामध्ये काय तर स्ट्रेस टेस्ट, 2D इको, GLS, कार्डियक इम्पेंडोस्कोपी अशा सगळ्या टेस्ट आणि ब्लडचे टेस्ट करून घेणं, B12, D3, हिमोग्लोबिन, छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या सगळ्या चेक करणं फार गरजेचं असतं. ते सगळं चेक करून त्याच्यामध्ये काय काय चेंजेस आहेत ते जर आपण हे संपूर्ण हृदय शुद्धीकरण जी ट्रीटमेंट केली त्याच्यामधून आपण हृदयाचं सर्क्युलेशन वाढवलं की ही चक्कर येणे, रेस्टलेस होणे ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत. आता हृदयाचं सर्क्युलेशन वाढलं की हृदयाची ताकद वाढणार आहे. म्हणजे नॉर्मली आपल्या सगळ्यांचं हृदय ना 50 ते 60% काम करत असतं. ज्यांचं हे 25% करते, 30% करते, 20% करते, अशामध्ये जेवणाची इच्छा न होणं, चक्कर येणं, रेस्टलेस फील होणं, पायावर सूज येणं, पोटात पाणी साठणं, छातीत पाणी साठणं, थोडं जरी चाललं तरी दम लागणं, रात्री झोपलं की श्वास घेता येत नाहीये म्हणून उठून बसणं, उठूनच झोपी जाणं, म्हणजे आडवं पडून झोपता येत नाहीये, अशी सगळी जी लक्षणं दिसतात ना ती हृदयाच्या मांसपेशीला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे दिसतात. तर हा हृदयाचा रक्तपुरवठा वाढला संपूर्ण हृदय शुद्धीकरणाने की ही लक्षणं कमी होतात आणि आपल्याला त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट दिसून येते. आपण 2D इको, GLS नावाची त्याच्यामध्ये टेस्ट करतो, त्याच्यामध्ये हृदयाची ताकद कमी आहे, ही इम्प्रूव्ह झालेली आहे ती आपण दाखवतो. आणि हाच रिसर्च पेपर आपला लँडसेट जे वर्ल्डचं मेन हार्ट जर्नल आहे त्याच्यामध्ये सबमिट झालेला आहे की ज्याच्यामध्ये हृदयाची ताकद कमी आहे, ज्यांची 45% ती +5 वाढते, ज्यांची 40% +5 वाढते, असं आपलं दिसून आलेलं आहे. तर कुठलीही लक्षण असेनात का संपूर्ण हृदय शुद्धीकरण हृदया संबंधित केली तर नक्कीच ते लक्षणं कमी होताना आपल्याला दिसून येतात.
डॉक्टर, या केसमध्ये आपण बघितलं की रुग्णाला सर्जरी टाळून सुधारणा झालेली आहे, मात्र हा परिणाम जो आहे तो किती टिकाऊ आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की पुन्हा जाऊन असे ब्लॉकेजेस येऊ नयेत किंवा असा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? आता हे फॉरएव्हर साठी असणार आहे, कारण आपण इथे माधव हॉस्पिटलमध्ये काही जादू नाही करत आहोत. पेशंट कडूनच सगळं करून घेतोय. आम्ही त्याच्यासाठी फक्त मार्गदर्शक आहोत. करायचं त्यांनाच आहे, पण एक्झॅक्टली काय करायचं हेच आपण इथे ठरवून देतो. म्हणजेच काय तर ह्या ब्लॉकेजेसमुळे जो रक्तपुरवठा होत नाही तो चालू होण्यासाठी संपूर्ण हृदय शुद्धीकरण काम करते. पण पुन्हा पुन्हा ब्लॉकेजेस होऊ नये त्याच्यासाठी डाएट, एक्झरसाइज, लाईफस्टाईल चेंज, स्ट्रेस मॅनेजमेंट हे पेशंटलाच करायचं आहे. ते एक्झॅक्टली काय करायचं हे आपण माधवबाग हॉस्पिटलच्या निवासी चिकित्सेमध्ये शिकवून देतो आणि ते करून घेतो. त्याच्यामध्ये पेशंटला स्वतःला फरक जाणवतो. म्हणजे आपण रिपोर्ट तर दाखवतो, पण पेशंटला स्वतःलाही त्याच्यामध्ये छातीत दुखते, भारी पण वाटते किंवा सगळी जी लक्षणं आहेत ती कमी होताना दिसतात आणि त्यामुळे पेशंटमध्ये ही जी काही इम्प्रूव्हमेंट आहे ती फॉरएव्हरच राहत असते. त्याच्यात काही शंका नाहीये. फक्त पेशंटला घरी जाऊन हे फॉलोअप करणं फार गरजेचं असतं. त्यासाठी आपण सुद्धा म्हणजे आम्ही पण त्याच्यासाठी मदत करत असतो की आपण त्यांचा वेळोवेळी कॉम्प्लायन्स मिळावा म्हणून आपण वर्षभर भेटण्यासाठी आपण पेशंटला फॉलोअपला पंचकर्म फ्री देतो की रेग्युलर फॉलोअप झाला की पेशंट व्यवस्थित राहतो. म्हणून डाएट बॉक्स रॅशन पण आपण देतोय की तेवढंच काढून तेवढ्याच प्रमाणात खाल्लं की डिसीज रिव्हर्स होण्यासाठी काम होतं. म्हणजे प्रत्येक पेशंटमध्ये इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी जे जे गरजेचं आहे ते कॉम्प्लायन्स पेशंटचा मिळण्यासाठी आपण करत असतो आणि त्याच्यामधूनच आपले पेशंट आपल्याला इम्प्रूव्ह होताना दिसतात. म्हणजे माझ्याकडे अजून 2006 चे पण पेशंट जे म्हणजे माधवबागची सुरुवात झाली 2006 तेव्हापासूनचे पेशंट फॉलोअपला येतात आणि ते छान होऊन राहत आहेत अजून सुद्धा. हे महत्वाचे. निश्चितच. मंडळी, माधवबाग हॉस्पिटल ही डायबिटीस, बीपी, हृदयरोग, ब्लॉकेजेस यांसारख्या आजारांवर विना शस्त्रक्रिया पद्धतीने उपचार करणारी एकमेव निवासी हॉस्पिटल्स आहेत, जिथे लाखो रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना हृदयरोग भीतीमुक्त जीवन दिलेलं आहे. तुम्ही या चिकित्सेविषयी नक्कीच समजून घ्या. माधवबाग हॉस्पिटलमध्ये फक्त तुमच्या आजाराविषयीच नाही तर रुग्णांच्या आर्थिक बाजूचा देखील विचार केला गेलेला आहे. रुग्णांना आजारातून मुक्त होण्यासाठी आर्थिकदृष्ट्या काही अडथळे येता कामा नये म्हणून EMI, कॅशलेस, मेडिक्लेम सारख्या सोयी सुविधा देखील उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तरी नक्कीच तुम्ही या सुविधांचा लाभ घ्या. त्यासाठी फक्त 02248932393 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर कार्यक्रमात वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.